हिम्मत बस चल दे, तेरे साथी मेरे कदमों के हैं निशान। तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा। तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा। तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा। शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय। मजबूत बनवलं वाक्य धुंधला जाए जो मंजिलें, एक पल को तू नजर झुका, झुक जाए सर जहां वहीं मिलता है रब का रास्ता। तेरी किस्मत तू बदल दे, रख हिम्मत बस चल दे, तेरे साथी मेरे कदमों के हैं निशान। तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा। तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा। तू ना जाने आस पास है खुदा, तू ना जाने आस पास है खुदा। ऑटोमॅटिक तेवढं वाढतं नाही. आता हे याच्यातून केलंय वाढवलंय तसं ते असं वाढत नाही. नमस्ते. नमस्ते. काका तुमचं नाव काय? माझं नाव लहू मुरलीधर वायकर. लहू मुरलीधर वायकर काका जे आहेत दादा, आपण आज त्यांच्या घरी आलेलो आहोत. का आलोय तर त्यांनी आज जे आहे, आज श्रावणी सोमवार आहे आणि आज त्यांनी त्यांच्या घरी एक आरोग्याचं प्रोडक्ट आणलेलं आहे आपल्या मॉम हेल्थ केअर मधून. तर आपण त्यांचा त्या प्रोडक्टचा डेमो देण्यासाठी आलो होतो आणि त्यांना एक अनुभव विचारायचा होता की तुम्ही हे घरी घेण्याचा का विचार केला है ना. तर वायकर दादा असं सांगा की तुम्हाला आपल्या सेंटरची माहिती कोणी सांगितली होती? आपल्या सेंटरची माहिती गणेश गुलाब गुंजाळ आहेत ना, त्यांनी मला आपल्या सेंटरची माहिती दिली. मी त्यावेळेस म्हणजे मला असं वाटायचं काय एखादा माणूस असं माशाच करीन आणि काय पैसे घेतील जाऊ द्या. म्हणजे चला आता त्यांचं शांती काय म्हणजे थोडस त्याचा विचारला दुसरा आलो समाधान करण्यासाठी थेरपीला आलो. तर थेरपीला आल्यानंतर मला जो असा अनुभव आला तो म्हणजे सांगण्या याच्यामध्ये नाही, कारण का मी ती घरीच घेऊन टाकली. बघा आपले गणेश गुंजाळ दादा जे आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांच्या घरी 2 मॅट घेतलेले आहेत. त्यांनी एक दिवस त्यांची भेट झाली आणि एक सांगितलं त्यांना अशा प्रकारची थेरपी चला घेऊ. पण आता त्यांना नाही म्हणता येणं म्हणून त्यांच्या समाधानासाठी त्यांना असं वाटलं की मसाज वगैरे असेल आपण फक्त बघायला जाऊयात. तर ते तिथं आले आणि त्यांनी थेरपी घेतली. थेरपी घेतल्याच्या नंतर त्यांना जो वेगळा फील आला का त्यांनी हे एकदम घरी घ्यायचाच विचार केला होय ना. तर तुम्हाला काय काय त्रास होते?
मला सोरिसचा त्रास होता, सोरायसिस. आणि पित्ताचा सगळ्यात जास्त त्रास होता. अच्छा. पायात वांबी यायची, जेवण जात नव्हतं, रात्रीची झोप लागत नव्हती. आणि ते मी जवळजवळ 2 महिने थेरपी घेतली आपल्याला. त्याच्यानंतर माझं जेवण पण जास्त जायला लागलं, वजन पण व्यवस्थित झालं, सगळ्या गोष्टी अशा नॉर्मल झाल्या. बघा, थेरपीने हाच खूप चांगला फायदा होतो. आता काकांना पित्ताचा त्रास होता, सोरायसिस होता, आणि झोप येत नव्हती आणि जेवण व्यवस्थित जात नव्हतं. तर सगळ्या गोष्टी कसं काकांनी दादांनी 2 महिने थेरपी घेतल्याच्या नंतर सगळं व्यवस्थित झालं. सगळं व्यवस्थित झालं. मग त्यांना तुमचा जर त्रास ठीक झाला होता तर मग तुम्ही हे घरी घ्यायचा का विचार केला? कारण आम्ही माझी मिसेस वैशाली वायकर आणि माझी मुलगी कृतिका वायकर, आम्ही तिघे पण थेरपीला येत होतो. माझ्या मुलीला पण प्रॉब्लेम होता, तिचं वजन कमी होतं. तिचं थेरपीला गेल्यापासून वजन पण जरा बऱ्यापैकी वाढलं. आणि माझ्या मिसेसला जो तिला मागच्या मणक्याचा त्रास होता, पण ते नसचा त्रास होता, जवळजवळ 50% कमी झाला. मग आता आम्ही एवढे येऊ शकत नाही, आम्ही 5 जण आहे कुटुंबामध्ये. माझी एक मुलगी आहे, ती अकॅडमीला असते, तिला पण थेरपी दिल्यानंतर, आणि विशेष म्हणजे ह्या थेरपीने आपली ह्युमिनिटी पॉवर जास्त वाढते, विल पॉवर वाढते. म्हणून आता माझ्या मुलाची तब्येत तुम्ही बघितली असेल, थोडीशी जास्त म्हणजे पण आहे, तर त्याला पण वेळ देता येईल घरी आणल्यावर, त्याची पण तब्येत कमी होईल, या उद्देशाने मी मॉममेड घरी घेण्याचा निर्णय घेतला. बघा, थेरपी तिकडे भेटत होती, पण एका कुटुंबामध्ये 5 व्यक्ती आहेत. म्हणजे 5 व्यक्ती तिकडे जाऊन थेरपी घेण्यापेक्षा त्यांनी काय केलं, घरीच आपला थेरपी घेण्याचा विचार केला. आणि तिकडे जाऊन जो जेवढा वेळ जाणार त्याच्यापेक्षा इथं घरी थांबून जास्तीत जास्त थेरपी घेता येईल. आणि त्यांची मुलगी जी आहे ती भरतीसाठी ट्राय करते, तर तिला सुद्धा खूप चांगला फायदा होणार, कारण याने आपली इम्युनिटी पॉवर वाढते, आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपली एनर्जी वाढते. ह्या निमित्ताने त्यांनी काय विचार केला की मग ह्याचा माझा ऑलरेडी फायदा झालेलाच आहे, पण अजून चांगला घरी घेतल्याच्या नंतर फायदा होईल. तर आता मी असं विचारू इच्छितो की आपल्या सेंटरमध्ये जे लोक थेरपीला येतात, म्हणजे आपला मॉम हेल्थकेअर परिवारामध्ये जे लोक थेरपीला येतात, त्या लोकांना तुम्ही काय सांगणार? मी एवढंच सांगू शकतो, प्रत्येकाने आपल्या कुटुंबानुसार, जर 2 व्यक्ती असेल, 1 व्यक्ती असेल, किंवा कुटुंबामध्ये 4 व्यक्ती असतील, 5, जर आपलं हेल्थ म्हणजे तब्येत जर व्यवस्थित किंवा ठेवायची असेल, ठेवून आपल्या शरीराची चांगली ठेवायची असेल, इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल, तर प्रत्येकाने आपले मॉममेड घरी घ्यावी. आणि ह्या मशीनचं NSM ह्या मशीनचा असा फायदा झाला का माझी इथं वाम यायची पायाला, आणि असं मणक्यामध्ये इथं माझी इथं शिर नाही दुखायची, याने माझी बरी व्हायची, पाठीमागून ती शिर चमकायची, याने माझी बरी व्हायची. पण 1 दिवस 2 दिवस गॅप पडला का पुन्हा परत दुखायचं. म्हणून मी जसं याच्यावर ट्राय केली आणि ते पण फुल स्पीडनी केली, तेव्हापासून माझ्या छातीतले जे दुखलं आणि पाठीची चमक ती एकदम फार बरीच झाली. याची ह्या मशीनचा तो एक जादूही म्हणायचं, काय असेल ते जादू काहीच नाहीये. स्वतःचं शरीर स्वतः ठीक केलं, फक्त आले NSM वरती उभे राहिले, आणि जे छातीत दुखत होतं आणि पाठीत चमक निघत होती ती आपल्या NSM ने कमी झाली, ठीक झाली, बरी झाली. बरेच डॉक्टर केले, नारायणगाव पर्यंत विकणार हॉस्पिटल, फाट्या डॉक्टर, इथं सगळं स्कॅन काय म्हणतात ते सगळं छातीचं सगळं केलं, सगळं रिपोर्ट नॉर्मल. पण छातीत काय ते स्नायूच्यामुळं प्रॉब्लेम आलाय, तुम्ही ती गोळी चालू करा, त्यांनी पण राहील. शेवटी 1 दिवस ती मशीन आली, तुम्ही मला डेमो म्हणून 5 मिनिटं द्यायला लागले, तिथून पुढे ते 5 मिनिटं तुम्ही स्लो घेतलं पहिल्या दिवशी, मला काहीच फरक नाही पडला. जेव्हा तुम्ही ते फास्ट मला दिलं, मला सहज पण झालं. NSM मध्ये 2 मोड आहेत, एक हाय आणि एक लो. हाय मोडनी मी घेतलं, माझं तेव्हापासून ती चमक कायमची गेली, आता छातीत दुखतच नाही. बघा, हा थेरपीने खूप चांगला फायदा झालेला आहे. इथून पाठीमागे तुम्ही डॉक्टरना किती खर्च केला? भरपूर. डॉक्टर सारखा चालू होता आमच्या घरात, सारखा म्हणजे मिसेस झालं, माझं झालं, चालू होतं सारखं कुटुंबात डॉक्टर सारखा चालू होता. त्यांनी काय केलं त्यांनी काय केलं की लवकरच तुमच्या घरी आरोग्याचा डॉक्टर येणार आहे, काकांनी सांगितलं आम्हाला. तर भरपूर सारा खर्च केलेला आहे त्यांनी. ताई झाल्या की दादा झाला की मुलगी कुणी ना कुणी डॉक्टरकडे असायचं. पण जेव्हापासून थेरपीला सुरुवात केली त्यांचा डॉक्टर पूर्णपणे बंद झालेला आहे, आणि आपल्या मॉम हेल्थकेअर परिवारातून त्यांनी एक आरोग्याचा डॉक्टरच घरी आणलेला आहे. दादा, ताई, तुमचं खूप खूप अभिनंदन. अजून एक सांगायचं सर,
माझा मुलगा आणि मुलगी दोन जे अकॅडमी झाले त्यांनी थेरपी घेतलेली नाही आणि आम्ही तिघांनी थेरपी घेतली. थेरपीमुळे आमची इम्युनिटी पॉवर वाढली आणि माझी मुलगी आजारी पडली, मुलगा आजारी पडला, पण आमच्या तिघांना काही प्रॉब्लेम नाही झाला. इम्युनिटी पॉवर वाढल्यामुळे आम्ही सुरक्षित राहिलो हे तुम्हाला सांगायचं महत्वाचं. तेच आम्ही नेहमी सांगतो. वातावरणात बदल झाला त्यामुळे त्यांना लगेच सर्दी खोकला व्हायला सुरुवात झाली. तसं आम्हाला काहीच नाही. थेरपी रेग्युलर घेतल्यामुळे त्यांना जे आहे तो त्रास झाला नाही. वातावरण बदललं, इम्युनिटी पॉवर चांगली असल्यामुळे त्यांना त्रास नाही झाला. पण का नाही झाला तर मुलगी आणि मुलगा थेरपी घेत नाही म्हणून त्यांना त्रास झाला. आणि दादानी, ताईने आणि मुलीने रेग्युलर थेरपी घेतली आहे त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला नाही. बघा, थेरपीमध्ये खूप मोठी ताकद आहे. आपल्याला जे त्रास असतील ते ठीक व्हायला मदत होते, आपलं शरीर चांगलं होतं, आपण निरोगी होतो. आपण तर होतोच, पण कुटुंबामधला प्रत्येक व्यक्ती देखील निरोगी होतो. आणि कुटुंबासाठी यांनी एक जबाबदारी ती पार पाडलेली आहे. जसं की नाही का, माझं कुटुंब माझी जबाबदारी ती वायकर दादांनी पार पाडलेली आहे. आता त्यांनी त्यांच्या कुटुंबाचा विचार केलाय, तुम्हीही तुमच्या कुटुंबाचा विचार करा आणि आरोग्याचा डॉक्टर आहे NSM आणि मॉम मॅट घरी घ्यायचा विचार करा. खूप खूप धन्यवाद. मॉम हेल्थ केअर लय भारी, मॉम मॅट लय भारी, NSM लय भारी. खूप खूप धन्यवाद. स्वप्नील सर लय भारी.